काल आपण बघितलं असेल नक्की सभा कशासाठी झाली हेच काय कळालं नाही. नक्की उमेदवार कोण होतो, कोणावर सभा झाली आपण बघितलं असेल. एकमेव फक्त मला प्रशांत गोरडची जिरवण्यासाठी ती सभा झाली होती. तर त्याला काय फार मोठं महत्व द्यायची काही गरज नाही. आणि त्यांच्याकडे मुळात मुळात समोर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे गेली 15 वर्ष त्या कुकुडवाड गटाचं ते नेतृत्व करतात. त्यांच्याकडे विकास किंवा काम या गटासाठी काय केलं हे बोलण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे असं कोणाला तरी टार्गेट करायचं, जाती जातीत भांडणं लावायची, एवढंच त्यांचा मुद्दा राहणार आहे प्रचाराचा. तुम्ही काय सांगताल एक मंडल अधिकारी म्हणून बूथ आणि सेक्टर बांधणी कशी झाली किंवा काय समीकरण तिथं तुम्ही भारतीय जनता पार्टीची बूथ सक्षमीकरण खूप छान प्रकारे झालेलं आहे. आमचे सर्वचे सर्व बूथ प्रमुख, खरं तर भारतीय जनता पार्टीचं निवडणुकीचं म्हणजे धोरणच असं आहे की या ठिकाणी आम्ही उमेदवार, जसं आताच आमच्या उद्धव काटकरांनी सांगितलं, आमच्यासाठी उमेदवार कोण आहे हा महत्वाचा नाही. उमेदवार हा आमच्यासाठी कमल असतो आणि आमचा तळागाळाचा कार्यकर्ता हा कमल हे चिन्ह घेऊनच काम करत असतो. त्यामुळे उमेदवारी कोण आहे काय हा विषय नाही. आणि राहिला मी काल बघितलं की बघतोय की बाहेरचा आतला हा प्रचार केला जातो. पण मुळातच मला एक सांगा ना, मुळातच जे उमेदवार जे दुसऱ्याला बाहेरचा म्हणून हे नव्हतात, ते मला त्यांचं गाव आहे चितळी. आपल्यापैकी सर्वांना माहिती, मला तर स्वतःला निमंत्रण होतं. गेल्या वर्षी चितळी या ठिकाणी त्यांनी बंगला बांधला, त्याची वास्तू घातली. त्यामुळे आता हे सगळ्यांना सांगायला नको ते कुठले आहेत. मुळात दुसरी गोष्ट, ते राहायला सुद्धा सातारला आहेत. आणि जाता जाता आता एवढं सांगायचं आहे मला की काही वरकुट्यामध्ये त्यांनी सभा घेतली, त्या ठिकाणी गटाचा स्वाभिमान आणि त्या गावाचा स्वाभिमान म्हणून सांगितलं गेलं. परंतु आपल्या सर्वांना आपण सर्व ज्ञात आहे आपल्याला की ते आले कोणाच्या आधाराने, मामाच्या इथं येऊन आज त्यांची काय परिस्थिती केली, आज कोण तिथं कोणाच्या घरात घुसून कोणी गड उद्ध्वस्त केला हे जनतेनं बघावं. आणि या सर्व वरकुटकर आणि माझ्या कुकुडवाडकरांनी बघावं. राष्ट्रवादी एकत्र आले. येऊ द्या ना, काय हरकत नाही. असे ते नेहमीच येतात. त्यांनी 15 वर्ष प्रतिनिधित्व केले. हा ना, मग तेच आम्हाला म्हणायचंय. 15 वर्ष जर त्यांनी तिथलं प्रतिनिधित्व केलं तर त्या गटासाठी त्यांनी काय केलं हे त्यांना विचारा. त्यांच्याकडे तो काय मुद्दा नाही, विकासाचा मुद्दा नाही. गेल्या 2 सभा त्यांच्याही आपण बघितल्या असतील. विकासाचा हा एक शब्दही त्या सभेमध्ये उच्चारला जात नाही. कायम फक्त टीका करणे आणि कसं का होईना ह्या मान खटावचा जो स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानानं दुखावण्याचं काम कायमच यांनी केलेलं आहे. आज या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरेभाव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी जयकुमारजी गोरेभाव यांच्याकडे अरुणाबांची मागणी केली आणि आज आम्ही अरुणाबाची उमेदवारी सर्व कुकुडवाड गटातील सर्व जनता सोबत घेऊन आज आम्ही अरुणाबांचा अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे. मुलुक मैदानी तो कोण तुमच्याकडे पाहिलं जातं, तुमचे काय असणार मुद्दे, काय असणार? नाही, सगळ्यात मुद्दा महत्वाचा म्हणजे जे भावने काम केलंय, किती काम केलंय आणि कुठपर्यंत पोहोचवलंय, हे कसं होतंय प्रसार आणि प्रचार माध्यमातून आपण बघतोय. परंतु कुठंतरी सामान्य लोकांच्या हातामध्ये काय 90% लोकांच्या हातामध्ये काय मोबाईल नाही. त्यामुळं तुम्ही जे सांगितलं की मुलुक मैदानी तोप म्हणून काय करणार, तर भावने केलेल्या विकास कामाचं आम्ही त्या ठिकाणी भडीमार करून विरोधकांना सांगणार की अजून किती काम करायचं असतं आणि किती काम केलंय हे सांगितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कुकुडवाड गटात तुम्ही पण स्वतः इच्छुक होता असं चर्चेत होतं तुमचं पण नाव, आणि तुम्हाला डावलल्याचं काय असं मनात वाटतंय का तुम्हाला? नाही, डावलण्याचा काही विषय नाही. परंतु पुढच्या उमेदवाराने सरळ सरळ सांगितलं की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभावने काय करावं, राजीनामा द्यावा आणि माझ्या विरोधात उभं राहावं. वरकोटच्या सभेमध्ये भावने सांगितलं की माझ्या कोणासोबत लढल्यानंतर काय होईल ते आता मी पुन्हा सांगणार नाही. त्यामुळं आम्ही सर्वांनीच, मी जरी इच्छुक उमेदवार होतो तरी सुद्धा आम्ही सांगितलं की समोर आव्हान आलंय की गोरे फॅमिली मधलाच पाहिजे. मग आम्ही असं केलं की सर्वांनी एक भावना सांगून जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही जरी इच्छुक असलो तर भाव जशाच तसं ठोक्यास ठोकं जर द्यायच असेल तर आम्हाला त्यांनी मागणी केली गोरे उमेदवार पाहिजे, तर आम्ही सांगितलं की आम्हाला अरुणाबा उमेदवार असेल तर आम्ही चालतोय. त्यामुळं कुठं तर दिलेला शब्द समोरच्याचा आम्ही पाळलाय आणि तो सत्यामध्ये उतरवण्यासाठी केवळ आणि केवळ गोरे कुटुंबियामधून आम्ही अरुणाबाची उमेदवारी मागितली. त्यामुळं नेता काय करल हे आम्हाला चांगलं माहित आहे, कारण आमच्या सर्व कार्यकर्त्याचं पालकत्व आता सन्माननीय जयकुमारजी गोरेभाव यांच्या हातात आहे. यापूर्वी 2 सभा झाल्या, त्या सभा नव्हत्या, बोरीचा बार होता असं म्हटलं जातं. अहो, हत्ती चले बाजार तो कुत्ते भोके हजार असं तुम्ही बघितलंय. त्यामुळे त्यांना बोरीचा बार. आपण ह्याच्या अगोदर काय केलं, आंधळ जळतं कुत्रं पीठ खातं हेच आहे ना. रोल दादा काय सांगताल, तुम्ही भाजप सोबत आता विकासासाठी जायचा निर्णय घेतलाय, अनेक वर्ष तुम्ही काम केले मार्केटसाठी आणि समाजकारणासाठी. विकासाचा मुद्दा बघून आज जे काही विकास कामं गावागावामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये होत आहेत, अगदी काही एकाच कुकुडवाड गटामध्ये होत आहेत असं काही नाही आहे, सगळीकडे आहेत. काय कामं अगदी मी बघत होतो, उद्घाटन
भूमिपूजन चालू होती. आचारसंहिता 4-8 दिवस पुढे 21च्या दरम्यान लागेल अशी परिस्थिती होती. पण आचारसंहिता एकदम त्याच दिवशी लागल्याने काही भूमिपूजनाची कामं थांबली, ते पुन्हा निवडणुकीनं होती. पण विकास आणि जी आज पाणी जी माळावरती खळखळतंय हे जनता पाहती या. त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती हा घेतलेला निर्णय आहे आणि तो रिझल्ट 100% कोकण गटामध्ये येणार आहे, निश्चित आहे. तुमचा प्रवेश योग्य वेळ झाला, उशीर झाला? योग्य वेळी झाला. यापूर्वी पण पाणी खळखळत होतं, पण तुम्ही विरोधात होता. यापूर्वी पण पाणी खळखळत होतं, पण तुम्ही विरोधात होता. सगळीकडेच खळखळत नव्हतं आणि ते काही निर्णय राजकारणामध्ये विचार करून योग्य वेळेला निर्णय घ्यायचा असतो. विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही ह्या पार्टीत आलेला आहे आता सध्या. हा. आणि याच्या आधी तुम्ही जिकडे होता त्यांनी काही विकास केला नाही. थोडाफार केला असेल, पण अशा पद्धतीनं विकास झालेला नाही आणि भविष्यातनं केला असेल असं म्हणताय तुम्ही, साशंक बोलताय. हा पण तुम्ही ज्या पार्टीत होता तसं ठाम काय नाही का तुम्हाला दिसलं त्या पार्टीत, नाही थांब काय दिसलेलं नाही. म्हणून तुम्ही इकडे आला. विकासाच्या मुद्द्यावरती आलेला.